स्वर्ग म्हटलेलं ठिकाण हा आजचा आपला विषय आहे. आणि सध्या आपण स्वर्गाविषयीच्या पवित्र शास्त्रात शिकवलेल्या काही गोष्टींचा आपण अभ्यास करीत आहोत. प्रत्येकाच्या मनामध्ये कल्पना असते, प्रत्येकाला वाटतं आणि आपण बोलूनही दाखवतो की स्वर्ग नावाचं ठिकाण कुठंतरी आहे. आणि ती कल्पना अशी की त्या ठिकाणी कोणतंही दुःख नाही, कोणताही त्रास नाही, कोणतेही कमी नाही. आणि काही वेळेस लोक असं म्हणतात की आपण स्वर्गाचं वर्णन करू शकत नाही. काही जण म्हणतात की स्वर्ग कोणी पाहिला, परंतु देवाच्या वचनात पवित्र शास्त्रामध्ये ज्यांनी स्वर्ग पाहिला आणि तो कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे. आणि आज आपण पाहू की स्वर्ग कसा आहे, ते ठिकाण कसं आहे, तिथे गेल्यानंतर लोक काय करतात, आपण त्या ठिकाणी गेल्यावर काय करू, कशा प्रकारचं वर्णन शास्त्रात आहे, ह्याबद्दलच्या आपण आज 5 गोष्टी शास्त्रातून पाहणार आहोत. पहिली गोष्ट, स्तोत्र 16 आणि वचन 11 या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं म्हणतो, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. तो म्हणतो की तुझ्या सानिध्यात, तुझ्या समक्षतेत, जिथे तू आहेस त्या ठिकाणी पूर्ण आनंद आहे. म्हणजे स्वर्ग एक आनंदाचं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आनंद पूर्ण होतो. पृथ्वीवर जगात असताना काही गोष्टीविषयी काही चांगल्या घटना घडल्यावर आपण खुश होतो, आपल्याला आनंद वाटतो, परंतु लगेचच तो आनंद, त्या आनंदावर विरजण पडतं. परत काही गोष्टी दुःखाच्या घडतात, निराशा येते, पण तसं स्वर्गात होत नाही. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतं की तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, की तो आनंद न संपणारा आहे. त्या आनंदावर कोणत्याही कारणाने विरजण पडू शकत नाही. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. आणि मग तो म्हणतो की तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. म्हणजे जे काही आपल्याला अपेक्षा असते की आपल्याजवळ असावं, असं व्हावं, ते सर्व काही आपल्या कल्पनाच्या पलीकडे सर्व काही त्या ठिकाणी आहे. म्हणून स्तोत्र 16 आणि 11 मध्ये असं लिहिलेलं आहे की तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. बघा, स्वर्गाचं पहिलं वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व, देवाचं राहण्याचं वस्तीचं ठिकाण असल्यामुळे तिथं पूर्ण आनंद आहे. तिथं दुःख, क्लेश, निराशा ही अजिबात नाही. तिथे सौख्य सदोदित आहे. आता पृथ्वीवर ह्या जगात असताना कोणत्या गोष्टी आपल्याला आनंदित करतात? करमणूक, टी व्ही आणि इतर गोष्टी, संगीत, वाद्य, गायन, वादन वगैरे, कला, कौशल्य. परंतु हे जे मनुष्याने निर्माण केलेलं किंवा ह्या ज्या कला मनुष्याला दिल्या, त्या कोणी दिलेल्या आहेत? त्या देवाने दिलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या देवाने ह्या कला दिल्या, त्या कला देणारा देव स्वतः तिथे असताना तिथे किती आनंद असेल, तिथे वातावरण कसं असेल. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. म्हणजे पहिली गोष्ट, स्वर्गामध्ये देवाचं वसतिस्थान, देवाची उपस्थिती असल्यामुळे तिथे पूर्ण आनंद आणि सदोदित सर्व काळ टिकणारे सुख असं आहे. दुसरी गोष्ट, स्वर्गाबद्दल आपल्याला कोरिन्थीकरास पहिले पत्र याच्या 15व्या अध्यायात पाहायला मिळते. पहिले कोरिन्थीकरास पत्राचा 15वा अध्याय आणि वचनं 51 आणि 52 या ठिकाणी पाऊल असं लिहितो, पहा, मी तुम्हाला एक गूढ गोष्ट सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. स्वर्गात गेल्यानंतर, स्वर्गात जाण्यापूर्वी पाऊल म्हणतो की आपण सर्व बदलणार आहोत. आणि मग पुढं तो म्हणतो की क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठतील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी शरीर, वृद्ध होणारं, दुखणे, आजार येणारं, हे जे विनाशी शरीर की जे एक दिवशी मरण पावणारं,
तो म्हणतो की त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे. दुसरी गोष्ट स्वर्गाविषयीची अशी की जे लोक त्या ठिकाणी आहेत त्यांचं शरीर हे गौरवी शरीर आहे. त्यांचं शरीर हे गौरवी शरीर असेल. पौल म्हणतो की ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाऊ, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, त्यावेळेस हे विनाशी शरीर, हे मर्त्य शरीर, जे वारंवार आजारी पडतं, ज्याला मर्यादा आहे, जी बुद्धी आपल्याला आहे, जे शिक्षण, जे ज्ञान आहे, ती मर्यादित आहे. परंतु पुनरुत्थानानंतर देव अविनाशी, अमरत्व, सर्व काळ टिकणारं असं दैवी शरीर आपल्याला देईल. आणि म्हणून ह्या शरीरात असलेल्या ह्या मनामध्ये निराशा, खिन्नता ह्या भावना आहेत. परंतु नवीन शरीर, नवीन मन असल्यामुळे कोणतंही दुःख असणार नाही. आणि म्हणून पाऊल 2 वेळेस वचन 51 आणि 52 म्हणतो की आपण सर्व बदलून जाऊ. म्हणजे काय की स्वर्गामध्ये आपण सर्व बदललेलं असू. बदललेलं शरीर, बदललेलं मन, बदललेले विचार, पूर्णपणे आपण बदललेले, नवीन झालेले असे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पूर्णानंद असा असेल. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्यायात पाऊल आणखी याबद्दल काय म्हणतो आपण पाहू. फिलिप्पीकरास पत्र 3 आणि वचन 20 आणि 21. पाऊल म्हणतो की आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, तिथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो. आणि मग तो काय म्हणतो बघा. ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. म्हणजे पाऊल या ठिकाणी म्हणतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस हे नीच अवस्थेतील मर्त्य शरीर ते गौरवी शरीर अशामध्ये त्याला रूपांतर करेल. तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवातील शरीरासारखे व्हावे म्हणून. म्हणजे बघा, जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरवी शरीर आहे, जसं त्याने अमरत्व परिधान केलेलं आहे, जसा तो अविनाशी आहे, तशा प्रकारचं कधी मरण न येणारं, कधी आजारी न पडणारं, कधी खिन्नता, निराशा न येणारं, अशा प्रकारचं मन आणि शरीर हे आपल्याला असेल. आणि म्हणून पाऊल म्हणतो की त्या सामर्थ्याने तो आपले नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. म्हणजे या शरीराचे रूपांतर होईल. रूपांतर झालेल्या नवीन शरीराने आपण त्या स्वर्गामध्ये राहू. त्या स्वर्गामध्ये, त्या स्वर्गाबद्दलच्या दुसरे वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी असलेल्या लोकांना, त्या ठिकाणी जे लोक राहतील त्यांना प्रभू येशू ख्रिस्तासारखं गौरवी शरीर मिळेल. आणि हा सर्वात मोठा बदल आपल्यामध्ये होईल. त्या शरीरामध्ये कोणतंही अपंगत्व असणार नाही, कोणतीही कमतरता, उणीव असणार नाही आहे. तिसरी गोष्ट, इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय या ठिकाणी सांगितलेले आहे. अनेकांना असं वाटतं की स्वर्ग ही एक बोरिंग ठिकाण असेल, की तिथं आपण काय करू, कसं असेल, तिथलं वातावरण कसं असेल. आणि हेच आपण शास्त्रातून पाहणार आहोत, सध्या पाहत आहोत. इब्री लोकास पत्र 12 आणि याचे वचन 22 आणि 23 काय लिहिलेलं आहे आपण वाचू. तो म्हणतो, पण तुम्ही सियोन डोंगर, सदाजीवी देवाचे नगर, स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमान लोकांचे आत्मे. म्हणजे बघा, त्या ठिकाणी, त्या स्वर्गामध्ये कोण कोण आहेत. त्या ठिकाणी तो म्हणतो की देवदूत आहेत. त्या ठिकाणी ज्येष्ठांचा समाज व मंडळी आहे, जे जुन्या करारातील पूर्वीचे संदेष्टे होऊन गेले ते त्या ठिकाणी आहेत. सर्वांचा न्यायाधीश देव त्या ठिकाणी आहे.
आणि पूर्ण केलेले नीतिमान लोकांचे आत्मे त्या ठिकाणी आहेत. जे विश्वासाने नीतिमान ठरवले गेले, त्यांचे आत्मे परिपूर्ण केलेले असे त्या ठिकाणी आहेत. म्हणजे काय की त्या ठिकाणी कोणी आपण अपूर्ण राहणार नाही. आपण पूर्णतेकडे चाललेलो आहोत, परंतु पूर्ण तेव्हा होऊ ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाऊ, स्वर्गात जाऊ. तर पूर्ण केलेले आत्मे हे त्या ठिकाणी असतील. आता ह्याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं? ह्याच्यावर हे दिसून येतं की देवावर विश्वास ठेवलेले, देवाने निवडलेले लोक, जुन्या करातले लोक, नव्या करातले देवाचे निवडलेले लोक, स्वर्गदूत, प्रभू येशू ख्रिस्त, देव जो पिता, हे त्या ठिकाणी असतील. म्हणजे ज्यांनी आपल्याला जगामध्ये असताना त्रास दिला, विरोध केला, छळ केला, असं कोणीही त्या ठिकाणी असणार नाही. ज्यांनी आपल्याला प्रॉब्लेम केले, असे प्रॉब्लेम करणारे कोणी स्वर्गामध्ये असणार नाही. ही तिसरी गोष्ट म्हणजे आपली सहभागिता किंवा आपला सहवास हे अशा लोकांच्या बरोबर असेल. तिथे अब्राम असेल, मोशे, एलिया, जुन्या करातले संदेष्टे असतील, ज्यांच्याबद्दल शास्त्रात लिहिलेलं आहे, आपण वाचलेलं आहे. त्या ठिकाणी आपली त्यांची ओळख होईल. आपण त्यांच्याशी बोलू शकू. त्यांचे अनुभव कशा रीतीने त्यांनी हे जीवन जगलं, त्यांच्याकडून आपण प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून ऐकून त्यांच्याशी आपल्याला सहभागिता करायला मिळेल. हे किती विशेष आहे नाही का? आणि एवढंच नव्हे तर नव्या करातले पाऊल, पेत्र आणि प्रभू येशूचे शिष्य आणि नंतर त्यांच्याद्वारे झालेले शिष्य, ज्यांचे नावही आपल्याला माहीत नाहीत, जे होऊन गेले, ज्यांचा छळ झाला, ज्यांनी देवासाठी त्याग केला, असे सर्व लोक, म्हणजे आपला सहवास, आपली फेलोशिप किंवा सहभागिता ही अशा प्रकारच्या लोकांची असेल. आणि म्हणून तिथे विरोध करणारा कोणी नसेल, छळ करणारा कोणी नसेल, त्रास देणारा कोणी नसेल. चौथी गोष्ट स्वर्गाविषयीची ही प्रकटीकरणाचं पुस्तक आणि याचा पहिला अध्याय, याचं पहिलं वचन, प्रकटीकरण 1 आणि वचन 1 मध्ये काय लिहिले आपण पाहू. येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याने आपल्या दूताला पाठवून निज दास योहान याला कळविले. म्हणजे दास किंवा सेवक, योहानाला दास किंवा सेवक असं म्हटलेलं आहे. 7वा अध्याय आणि 3रं वचन, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. या ठिकाणी देवाचे दास किंवा देवाचे सेवक असणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल की स्वर्गात आपण कोणती सेवा करू? सेवा तर पृथ्वीवर केली, पण स्वर्गात देखील आपल्याला काम किंवा सेवा करावं लागणार आहे का? हो, परंतु ती सेवा कोणती? ती सुवार्थेची सेवा नाही. कारण सुवार्थेवर विश्वास ठेवून देवाकडे वळलेले लोकच त्या ठिकाणी असतील. परंतु देवाविषयीची गुजे रहस्य हे जाणून घेण्याची आणि शिकण्याची आणि शिकवण्याची ज्यांना आवड आहे, आमच्यासारखे, ज्यांना संगीताची आवड आहे, ज्यांना गाणे म्हणून देवाची स्तवन करण्याची, ज्या कशामध्ये ज्याला आवड आहे ते करण्याची मुभा, ते करण्याचं स्वातंत्र्य, ती कला डेव्हलप करण्याची संधी हे स्वर्गात मिळणार आहे. म्हणजे स्वर्गात जे आपण काम करू, स्वर्गात जी सेवा करू, हे आपल्या इच्छेविरुद्ध किंवा पैसे कमवण्यासाठी नसेल. ज्याच्यात आपल्याला आनंद वाटतो, ज्याच्यात आपल्याला वाटतं की आपण निपुण, एक्सपर्ट व्हावं, ते सर्व आपल्याला तिथे करायला मिळेल. आणि ह्या रीतीने आपण देवाची सेवा करणार आहोत. आणि पुढे प्रकटीकरण 7:15 या ठिकाणी देखील आपण वाचतो, सेवक आणि दास यांच्याविषयी, यामुळे ते देवाच्या राजस्थानासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात. त्याच्या राजस्थानावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप करील. म्हणजे स्वर्गात असे लोक देखील देवाची सेवा करतात. पृथ्वीवर आपण पूर्ण आपली कला, कौशल्य वापरू शकलो नाही. आपलं ज्ञान मर्यादित होतं, पण तिथं अमर्यादित ज्ञान आपल्याला असेल, कारण देव समक्ष आपल्याबरोबर असेल. आपल्या कलेला, कौशल्याला मर्यादा होती,
परंतु त्या ठिकाणी सर्व काही उपलब्ध असेल. संगीत, वाद्य, गीत आणि हर तऱ्हेने आपण देवाची सेवा करू शकू. प्रकटीकरण 11 आणि वचन 18 बघा, सेवाविषयीची आणि सेवा करण्याबद्दलची किती वचनं शास्त्रामध्ये आहेत. राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली, मृतांचा न्याय करण्याची वेळ आली, आणि तुझे दास संदेष्टे, तुझे पवित्र जन, तुझ्या नामाची भीती बाळगणारे, यास वेतन देण्याची वेळ. म्हणजे स्वर्गात जे आहेत त्यांना दास किंवा सेवक असं म्हटलेलं आहे. प्रकटीकरण 11 आणि 18, प्रकटीकरण 15:3, 19:5 आणि 22:6 या सर्व वचनामध्ये आपण पाहतो की जे लोक स्वर्गात गेलेले आहेत, सध्या आहेत आणि जातील, यांना देवाचे सेवक किंवा दास हे म्हटलेलं आहे. आणि म्हणून स्वर्गात एक प्रकारची सेवा असेल, परंतु सध्या जी आपण सेवा करतो तशा प्रकारची सेवा नसेल. म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर आपण देवाचे सेवक होऊ. जे वर्शिप लीडर आहेत ते त्याच्यामध्ये त्या रीतीने देवाची सेवा करतील. जे गाणारे वाजवणारे आहेत ते त्या रीतीने, आमच्यासारखे जे देवाचं शिक्षण घेणारे, शिकवणारे, ते अधिक शिक्षण घेऊन इतरांना शिकवतील. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, ज्यावेळेस त्याने तो दाखला सांगितला की भल्या दासा, देवाने जो आनंद तुझ्यासाठी राखला आहे त्याच्यात ये, देवाच्या आनंदात तू प्रवेश कर. तू थोडक्याविषयी विश्वासू राहिला, मी अधिक गोष्टीविषयी तुला विश्वासू करीन. म्हणजे जे काही लिमिटेड आपल्याजवळ होतं या जगामध्ये, कला, कौशल्य, ज्ञान, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिकपट देव आपल्याला त्या ठिकाणी देईल. या ठिकाणी सेवा करताना आपण थकत होतो, आपल्याला निराशा येत होते, कंटाळा येत होता, परंतु त्या ठिकाणी थकवा, कंटाळा किंवा निराशा ही नसणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला कोणी अडवणार नाही आहे. 5वी गोष्ट, स्वर्गाविषयीच्या ठिकाणाबद्दल शास्त्रात सांगितलेलं आहे. उपदेशकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि याच्या 11व्या वचनामध्ये, उपदेशक 3 आणि 11मध्ये असं लिहिलेलं आहे. आपण वाचू. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वर्ग नावाचं ठिकाण कुठंतरी आहे आणि त्या ठिकाणी आपण एक दिवशी जाऊ अशी कल्पना आहे. परंतु ही कल्पना कोणी दिलेली आहे? शास्त्र जर आपण वाचलं, उपदेशक 3 आणि वचन 11मध्ये, तिथं असं लिहिलेलं आहे की त्याने म्हणजे देवाने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. मनुष्याला ती उमगत नाही की मरण हे शेवट नाही, मरणानंतर आपण कुठंतरी जातो. ही कल्पना सर्वसाधारण माणसाच्या मनात असते, पण ही कल्पना कोणी तिथे टाकली? तर शास्त्र सांगतं की देवाने. अनंत काळाविषयीची कल्पना, स्वर्गाविषयीची कल्पना. आणि प्रत्येकाला वाटतं की आपण अशा ठिकाणी जावं की जिथे दुःख, क्लेश आणि कोणत्याही प्रकारचं त्रास, संकट हे नाहीत. परंतु ही कल्पना देखील देवाने टाकलेली आहे. कारण देवाने माणसाला नरकात जाण्यासाठी नाही, तर स्वर्गात जाण्यासाठी निर्माण केलेलं आहे. शास्त्र सांगतं की नरक देवाने माणसासाठी नाही, तर सैतान त्याचे देवदूत, सैतान त्याचे दुरात्मे यांच्यासाठी निर्माण केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस माणूस देवाला नाकारतो, त्यावेळेस देवाला त्याला त्या ठिकाणी पाठवावं लागतं. पण खरं तर सैतानासाठी नरक तयार केलेलं आहे, माणसासाठी नाही. तर ही कल्पना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते. ज्यावेळेस आपण दुःख संकटातून जातो, त्यावेळेस काही लोक आजारी असताना मरणाची अपेक्षा करतात. एकदा आपण याच्यातून सुटून गेलं तर आपण कायमचं मुक्त होऊ, आपण देवाजवळ राहू. म्हणजे ही कल्पना, ही उत्कंठा ही प्रत्येकामध्ये आहे. आणि हेच पावलाने रोमकरास पत्राच्या 8व्या अध्यायात लिहिलेलं आहे. रोमकरास पत्र 8 आणि याच्या 22 आणि 23व्या वचनात पाऊल असं लिहितो. रोमकरास 8:22 आणि 23,
आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कणत व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्ततेची वाट पाहत असता आपल्या ठाई कणतो. आपल्या ठाई एक उत्कंठा आहे, एक तीव्र इच्छा आहे की ह्या दुष्ट भ्रष्ट पापी जगातून, ह्या मर्त्य देहातून आपण मुक्त होऊन त्या ठिकाणी त्या स्वर्गामध्ये देवाजवळ जावं. आणि पाऊल म्हणतो की सृष्टी देखील कणत आहे, पशुपक्षी देखील कणत आहे. कारण माणसामुळे भूमीला शाप लागला, माणसामुळे पशुपक्ष्यांना शाप लागलेला आहे. आणि म्हणून सृष्टी, पृथ्वी, पशुपक्षी देखील मुक्ततेची वाट पाहत आहे, नवीन आकाश नव्या पृथ्वीची वाट पाहत आहे. आणि आपण देखील जे देवाचे लोक तो म्हणतो, आपल्या देखील आत्म्यात आपण कणत असतो की केव्हा त्याचं येणं होईल, केव्हा ते नवीन युग, केव्हा आपण देवाच्या सानिध्यात जाऊ, केव्हा देव सर्व काही नवीन करील आणि आपल्याला मुक्त करील. आणि म्हणून जगातील कोणतीही गोष्ट, कोणत्याही सुखाच्या, चैनीच्या, करमणुकीच्या गोष्टी आपल्याला पूर्ण आनंद देऊ शकत नाहीत. कारण आपल्याला या जगातील गोष्टीसाठी देवाने निर्माण केलेलं नाही आहे, जगातील गोष्टीचा आनंद घेण्यासाठी निर्माण केलेलं नाही आहे. तर देवाने जे निर्माण केलेलं आहे, तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये राहण्यासाठी निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला संतुष्ट करू शकत नाही, समाधान देऊ शकत नाही. खरं समाधान हे फक्त देवाच्या सानिध्यात गेल्यावर त्या स्वर्गामध्येच असणार आहे. आणि ही पाचवी गोष्ट. मग आता प्रश्न असा आहे की जे लोक स्वर्ग चुकवतील, जे आज देवाला नाकारलेलं आहे, ज्यांनी जे नाकारतील, जे त्या ठिकाणी जाणार नाही, त्यांचं काय होईल? ज्यांनी आज देवावर विश्वास ठेवलेला नाही, त्याच्याकडे वळलेलं नाही, त्यांचं काय होणार आहे? पौलाचे थेसलोनिकरास दुसरे पत्र याच्या पहिल्या अध्यायाच्या 9व्या वचनात पौल असं लिहितो. पौलाचे थेसलोनिकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पौल काय म्हणतो बघा. तो म्हणतो की तो आपल्या पवित्र जनात गौरव मिळवण्याकरिता आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यप्राप्त होण्याकरिता येईल. कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा ते म्हणजे त्याला नाकारणारे, त्याच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही तेव्हा ते प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर होऊन युगानुयुगाचा नाश हा दंड त्यांना मिळेल. जे त्याला नाकारतील त्यांना युगानुयुगाचा नाश हा दंड त्यांना मिळेल. ते प्रभूच्या समोरून कायमचे दूर होतील. ज्यांना आज देव नको आहे, येशू ख्रिस्त नको आहे, कायमचा देव त्यांना त्यांच्यापासून दूर करेल आणि त्यांना शिक्षा करेल. आणि म्हणून ह्याच्या उलट, स्वर्गाच्या उलट नरक असा ठिकाण आहे की जिथे देव नाही, देवाचे दूत नाही, जिथे शैतान ज्याने माणसाला फसवलं, देवाविषयी गैरसमज केला, देवापासून दूर नेला, तो आणि त्याचे दुरात्मे हे त्या ठिकाणी असतील. जी शिक्षा तो शैतान त्याचे दुरात्मे भोगतील त्या नरकात, त्या ठिकाणी ज्या लोकांनी देवाला नाकारलेलं आहे, देवाने ऑफर केलेलं तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे जे विश्वासाने मोफत, ते ज्यांनी नाकारलं ते लोक देखील शैतानाबरोबर त्या ठिकाणी असतील. तिथे कोणतेही देवाचे लोक नसतील, तिथे कोणालाही कोणतेही मित्रमंडळी जे ह्या जगामध्ये आहेत. बरेच काही जणांना असं वाटतं की देवबीव काही नाही, आपण सुख चैन मजा करू शकतो, पार्ट्या करू शकतो आणि अशा प्रकारचे मित्र मैत्रिणी करू शकतो की जे आपल्यासारखे देवाला मानत नाहीत. आणि असेच लोक आपल्याबरोबर तिथे असतील आणि तिथे की देखील आपण पार्ट्या करू, तिथे देखील आपण मौज मजा करू. परंतु शास्त्रच सांगतं की तसं नाही आहे. तिथे कोणीही तुमच्याबरोबर अशा प्रकारे आनंद करू शकणार नाही आहे.
ते आनंदाचं ठिकाण नाही आहे, तर ते दुःखाचं, क्लेशाचं असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर परत देवाकडे वळण्याची संधी नाही. जी संधी आहे तो निर्णय घेण्याची, ती आज आहे. आपण हयात असताना आहे, मरण आल्यानंतर नाही. म्हणून शास्त्र सांगतं की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपले मन कठीण करू नका. परमेश्वर म्हणतो की मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष नाही, मागे फिरा व जिवंत राहा. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधी घालवून देणार नाही. देवाने स्वर्ग तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केलेला आहे. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेत बनवलेलं आहे, देवदूतांना नाही. नरक हे आपल्यासाठी नाही आहे, ते सैतान त्याच्या दुरात्म्यांसाठी आहे. मग आपण देवाच्या स्वर्गामध्ये कसं जाऊ शकतो? देवाच्याच मार्गाने. आपण देवाच्याच मार्गाने देवाच्या स्वर्गात जाऊ शकतो. आणि देवाने नेमलेला मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून त्याने म्हटलं योहान 14 की मी माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहे, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी गेलो म्हणजे पुन्हा येईल आणि तुम्हाला आपल्याजवळ घेऊन जाईन, कारण जिथे मी आहे तेथे तुम्ही असावे. आणि मग योहान 14 आणि 6 त्याने म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणजे दुसरा कोणताही ऑप्शन नाही. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे कुणाला जाता येत नाही. देवाकडे जाण्याचा, स्वर्गात जाण्याचा, देवाच्या स्वर्गात जाण्याचा देवाचा मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे की तो देव जो पुत्र आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू येशूच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाने उपलब्ध केलेलं आहे. मग आज त्याला स्वीकारायचा की नाही हा निर्णय आपला आहे. तुम्ही आज कोणता निर्णय घ्याल? जो निर्णय घ्याल त्याच्यावर अनंत काळाचं भवितव्य ठरणार आहे. देवासोबत राहणे की देवापासून कायमचं दूर राहणे, स्वर्गात राहणे की नरकात, हे आपल्या निर्णयावर आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.